राहुरी शहरामध्ये रात्री 2 गटामध्ये तुंबळ हाणामाऱ्या, 4 ते 5 जण गंभीर जखमी। मागील भांडणाच्या कारणावरून 2 गटामध्ये तुफान मारहाण झाली। या मारहाणीमध्ये चॉपर, फायटर आणि गुप्तीसारख्या धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला। 4 ते 5 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील एका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। ही घटना दिनांक 29 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास राहुरी शहर हद्दीमध्ये घडली। राहुरी शहरातील 2 गटामध्ये गेल्या गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये मारहाण झाली होती। तो मागील भांडणाचा राग मनात धरून दिनांक 29 मार्च 2026 रोजी रात्री 11 वाजेदरम्यान त्या 2 गटामध्ये पुन्हा वाद उफाळून आला। 2 गट समोरासमोर आले आणि एकमेकांवर तुटून पडले। शहरातील विद्यामंदिर शाळा परिसरामध्ये ही मारहाणीची घटना घडली। यावेळी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून चॉपर, फायटर आणि गुप्तीसारख्या धारदार शस्त्रानं वार करण्यात आले। या घटनेमध्ये 4 ते 5 जण गंभीर जखमी झालेत। त्यांना तातडीनं अहिल्यानगर येथील रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं। या मारहाणीमध्ये दोन्ही गटातील 5 ते 6 तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। घटनेनंतर शहरामध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता। मध्यरात्री दोन्ही गटातील 400 ते 500 तरुणांनी फिर्याद नोंदवण्यासाठी राहुरी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती। पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस पथकाच्या मदतीनं जमावाला शांत केलं। त्यानंतर शहरामध्ये गस्त घालून वातावरण शांत करण्यात आलं। या घटनेबाबत पोलीस ठाण्यामध्ये अद्याप कोणताही गुन्हा दाखल नाही। प्रतिनिधी जालिंदर ढोकणे, न्यूज टुडे 24, राहुरी।